कॅटफूडसाठी कसा बसलाय? कॅटफूड नवं आहे, दूध पाहिजे, दुधासाठी बसलाय हटून आणि खायना झालाय. ही कशी खाती बघा कॅटफूड, आणि ह्याला दूधच पाहिजे. दुधासाठी रुसून बसलाय आता. फक्त दूध पाहिजे, दुसरं काय खात नाही. काय ओके बाब्या? हे सोन्या, त्याला म्हणलं थांब जरा, तुला नंतर देतो दूध. ही जाऊ देत सगळी बाहेर. ह्यानी खाल्लाय दूध भात, पण ह्यो खात नाही, ह्याला फक्त दूध पाहिजे. एवढा आगावपणा करतोय, हट्टीपणा. किती करायचा हट्टीपणा? वर बघ. आणि ही पण जात नाही मग सोडून त्याला. वरती बघ. स्वयंपाक ही सगळी येते ती, त्याला दूध देणार माहीत असते, त्यामुळे त्याची पाठच सोडत नाही त्या ह्या दोघी पण. मग म्हणले त्याला थांब जरा, तुला एकट्याला देतो दूध जरा आहे ते, जाऊन आता मलकावर परत दूध आणायला पाहिजे. असं आहे, हट्टी आहे रे माऊ माझा ह्यो. आगाव माऊ. ए मावड्या, वर बघ. माऊ, बाबू, सोनू. आणि ही इथं बसली आहे, हे बघा, ही न खाल्लंय कॅटफूड आता इथं, आणि इथं बसली आहे. आणि ह्याला दूध पाहिजे आता. देणार आहे, पण ह्या दोघी बाहेर गेल्याशिवाय नाही, ही बाहेर गेल्याशिवाय नाही. त्याच्या एकट्यापुरतं देच तेवढं दूध, ह्या काय हालत नाही. दर दर एवढं बटाटे सोली जरा कर काय तर काम हाताखाली. काम करायला काय नाही, कोण मदत करत नाही, काय नाही. खाली जायचं आहे, आज सूर्यनारायण उपवास सुटले ते, जेवायला जायचं आहे खाली. कसा बसला? ए मावड्या, चल की बाहेर. ए माऊ, माऊ. ओ मावडं, रुसलंय दूध नाही म्हणून रुसलंय. देतो की नंतर, थांब जरासा, थांब के. मला करतोय मी, नाही म्हणलंय का? ये चल बाहेर ये. ही बघा, हे बघा, हे इथं खाऊन पिऊन बसली आहे. ह्याला काय देणार ते एकट्याला खाऊन? चल बाहेर ये, नंतर देतो. हा चू, ओ चुल्या, नंतर देतो बाब्या.